कराना हमारे हृदय में रहने वाले सब हमारे मंच के ऊपर बैठे हुए सब हमारे मित्र। अब जो विषय निकला है, हमेशा तो हम शॉर्ट में कार्यक्रम लेते हैं, लेकिन जो खाने में मजा है वो देरी से खाने में मजा उससे भी ज्यादा है। क्योंकि राधा ने श्री कृष्ण को बोला था कि कन्हैया तू यहाँ मत आ, तेरा काम कहीं और है, मैं जन्मों तक यहीं तक तेरी राह देखूंगी। और कृष्ण को उसकी वहाँ के जाने की कर्तव्य, उसका धर्म निभाने के लिए राधा ने भेजा, ये किसी को गीता में मालूम नहीं होगा। इसका मतलब ये है, जो चीज आपसे आप मिलती है वो उसका आनंद ज्यादा देर दिखता नहीं, लेकिन जो पहले कर्तव्य करता है, अपना स्वधर्म निभाता है, अपना धर्म निभाता है और उसके बाद जो भोजन करता है उसको बोलते हैं भक्ति। और आपके भक्ति को सलाम। मैं खाली दो ही बातें बोलनी चाहता हूं। यहाँ पे मंदिर है, यहाँ पे मस्जिद है, यहाँ पे गुरुद्वारा भी रहने वाला है और है भी, उसकी फोटो नहीं है तो क्या, अरे हमारे सबके दिल में सब यहाँ पे फोटो उनकी चिपकी हुई है। अब मैं आपको कहना चाहता हूँ, धर्म धर्म क्या चिल्लाते हो? धर्म का असली उसका जो अर्थ है, उसकी जो व्याख्या है, वो किसी को अभी तक समझी नहीं है, नहीं है, नहीं है। ये मैं दावे से इसलिए कह सकता हूँ क्योंकि हमारे समाज में इकट्ठा लाने वाले कम हैं, लेकिन इकट्ठा रहने वाले बाजू में कैसे जाएंगे, ये लोग बहुत है। ये जो बात है, यही अपने भारत को 800 साल पहले अपने बाबर के, बाद में अंग्रेजों के, बाद में दूसरे के तटवे जो चाटने के लिए हमें हिंदुस्तान ने नहीं रखा हुआ है। जो यहाँ के मुस्लिम हमारे देश में है वो हमारे ही संतान है, उसके ही हम संतान है। मुस्लिम वो जो धर्म है, ये धर्म का अर्थ असली जो मतलब है वो आपको मैं बताता हूँ। जिसने भी कुशासन किया, वो चाहे मैं हूँ, चाहे आप हो, चाहे उससे भी उनसे माफी मांगना चाहता हूँ, आपके महाराज हो, उनसे भी पांडुरंग उसको छोड़ेगा नहीं। धर्म का मतलब ये है कि धर्म का मतलब खाली आपका स्वधर्म। स्वधर्म का अर्थ है अपना कर्तव्य, और अपना कर्तव्य ये है कि आपके साथ दूसरे को भी वो रास्ते में लेके जाओ जहां आप छुप छुप के जाके महल बनाते हो। तो जो भी यहाँ पे आया है उस सबको अभिनंदन करते हुए मैं महाराज जी से ये प्रार्थना करता चाहता हूँ कि अभी ये धर्मबाजी छोड़ दो, जातिवाद छोड़ दो। ये हमारे पूर्वजों ने कहा हुआ है, लेकिन बाद में के सब लोगों ने उसमें उसका अर्थ गलत तरीके से हमको सिखाया गया है। भक्ति मार्ग में जो है वो गलत मार्ग से सिखाया जाता है। ये आप बोलेंगे किस वजह से आप बोल रहे, इसमें तथ्य क्या है? आपको 2 मिनट की देरी होगी, लेकिन हमारे मागनी का रंगना बोल रहे थे, हमारी चर्चा हो रही थी। साहब, जो भी सरकार हो वो सरकार हमारी माँ बाप बोलते हैं,
लेकिन माँ बाप का ये काम है कि उनके बच्चों की तरफ ध्यान देना है। ध्यान कैसे दे रही है उसका नमूना मैं पेश कर चुका हूँ। क्या हो रहा है, आपके साथ कैसे हो रहा है, ये भी भक्तों को जानने की जरूरत है। अगर आपके ऊपर पांडुरंग अन्याय करता है तो वो क्यों करता है? अगर पांडुरंग भी अन्याय करता है तो उनके सामने खड़ा हुआ था एक भक्त, उसको बोलते हैं सच्चा भक्त, जो भगवान के सामने भी खड़ा रहेगा और बोलेगा कि तू भगवान, इसको ये मेरी क्या गलती है कि इसमें तूने मुझे ये शिक्षा दी है, क्या गलती है मेरी कि तूने हमें ऐसे दुख में झेला है, क्या गलती है हमारी कि हमने भक्ति कम हो गई है, क्या गलती है हमारी, किस तरीके से भक्ति करनी चाहिए। भक्ति के मार्ग बहुत है, लेकिन मार्ग सच्चा कौन सा है ये कोई भी अभी तक बताता नहीं। उसका लास्ट एग्जाम्पल मैं देता हूँ। मैं 12 वर्षों से महाराज, 12 वर्षों से मैं देख रहा हूँ, सब गुरुओं से मिल रहा हूँ, सब धर्मों के गुरुओं से मिल रहा हूँ। बाकी के लोगों का हमारा ये वैश्विक राजकीय वैश्विक नहीं है और नहीं रहेगा, वो खाली भारत देश के लिए रहेगा, भारत देश में जो रहता है उसके लिए रहेगा। अभी जो बातचीत चल रही थी उसके 2 नमूने आपको बताता हूँ। ये होना नहीं चाहिए। अगर हम भगवान से लड़ सकते हैं तो किसी से भी लड़ने की ताकत आपके सामने रहनी चाहिए। इस भक्ति में ताकत है। अगर आपके पास भक्ति नहीं है, आपको लगता है मेरा पांडुरंग है ना, अगर आप किसी को अन्याय सहते हैं तो वो भी गलत है। ये जो अभी अन्ना को बोला, कमरे साहब को बोला, अंकुश डेरे साहब को बोला, सबको बात करते हुए मैं ये बोला कि एक एक काम जो है, यहाँ का जो खेतकरी है, आप सब लोगों में सब खेतकरी कितने हैं, हाथ ऊपर कर सकते हैं? खेतकरी ये देखिए, ये सब लोगं को सौर ऊर्जा जो है उसका योजना निकाली है सरकार ने। जो भी सरकार हो, सरकार हमारी माँ बाप है, जो भी आएगी, चाहे वहां पे कोई भी आएगी, लेकिन यहाँ पे हमारी चर्चा ये चल रही थी, हमारा जो काम है वो देश को आगे लेना है। अगर देश को आगे लेना है तो अपने साथ दूसरों को भी साथ में लेना है। और यहाँ पे एक मैं यही बोला चाहता हूँ, आप बोलेंगे आप पहले करके दिखाओ, तो मैंने करके दिखाया है। हमारे यहाँ पे प्रसाद बैठे हुए हैं और प्रसाद का भी प्रसाद यहाँ पे आपके एक में कन उसमें कुछ में होगा, वो हमारे कुछ दोस्त ने कुछ भी दिया है, उसका भी उसमें प्रसाद में कुछ अन्नदान है। उस सब लोगों का मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ। ये कौन सा भी काम अकेला चालू करना पड़ता है तो काबिला जमता जाता है और बाद में ऐसा समाज, ऐसा राष्ट्र बनेगा कि उस राष्ट्र की तरफ सब जगत देखता रहेगा और तब जाके भारत में ऐसे संत पुरुष जन्म लेंगे जो जाति भाव धर्म भेद नहीं मानते। इसलिए जो भी हमारी बात है वो दिल से सुनो। कौन सी बात कि ये अपनी भक्ति कैसी करनी चाहिए, किसके साथ करनी चाहिए, किसके धर्म की करनी चाहिए, किस गुरुजी की करनी चाहिए, ये सब बातें होती है। लेकिन कोई भी ये बताता नहीं, अरे भाई सब धर्म गुरु ने बताया, गुरुजी महाराज आप एक व्यासपीठ पे सब लोग आ जाओ, सब धर्म के, और आपके सब भक्तों को बोल दो कि कोई धर्म अलग नहीं है, कोई अलग नहीं है, ओनली जो अगर है तो वो मानव है। ये सब लोग संतों को मैं बोलना चाहता हूं। और इस मंच से अब ये आपको लास्ट जो था वो अभी समाप्ति का बोल रहा हूं। महाराज को विनंती करता हूं कि ये जो ऐसा कार्यक्रम है, सब धर्मों को जो भी बोलते हैं हमारा श्रेष्ठ है, ये बोलते हैं हमारा श्रेष्ठ है, श्रेष्ठ कोई भी नहीं है।
अभी तक उसको देखा भी नहीं है। जो देखते हैं बोलते हैं उनको भी किसने देखा नहीं है। लेकिन फिर भी हम जो बोलते हैं, हिंदी में कहावत है, वो अभी मैं बोलूँगा नहीं। और महाराज से विनती करता हूँ कि इस बारे में भक्ति मार्ग में कौन सा भी पांडुरंग एक का नहीं है, सबका है। अल्लाह एक का नहीं, सबका है। सब कुछ सबका है। अगर ऐसा है तो उसके लिए मार्ग क्या है, आपके धर्मशास्त्र में क्या है, ये आपके इसमें बता दीजिए और हमारा मन समाधान कर दीजिए। ये मैं जो रिक्वेस्ट से महाराज से करता हूँ और मेरा जो शब्द जो है समाप्त करता हूँ। इस अन्नदान में जिसने जिसने मदद की है उस सबका मैं धन्यवाद करता हूँ। हमारे मारुति मामा से लेके आदित्य से लेके जो भी यहाँ पे हमारे महाराज है, प्रसाद है, सब लोगों को 11-11 बजे 12-12 बजे मैसेज दिया है। उसका प्रेम जो है आपको यहाँ पे उमड़ के आया है और आपके भक्ति के कारण हम यहाँ पे है। नहीं तो आपकी जगह यहाँ पे है और हमारी जगह वहाँ पे रहेगी। ये बात सोच रखना। अगर आप आज निलंगा शहरामध्ये तेलंगणा, आंध्र, कर्नाटक राज्यामधून गेली 12 वर्ष झाली या राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये विठ्ठलाच्या दिंडीचं प्रस्थान होते। त्या दिंडीसाठी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रजनीकांतजी कांबळे साहेब, तसेच मागणीकरांना निलंगा शहरातील उद्योजक ॲडव्होकेट अखिलजी देशमुख साहेब, प्रसिद्ध उद्योजक प्रसादजी मळे भैया आणि या वारकरी संप्रदायासोबत ज्यांचं अमूल्य मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत आहे ते या दिंडीचे आदरणीय करण महाराज, या कार्यक्रमाला ज्यांनी भरभरून प्रतिसाद देत आहेत ते या निलंगा शहराचे नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्राचे विधिज्ञ आदरणीय सीजे सबनीस साहेब पाटील महाराज। खरोखरच आमच्या निलंग्याचा एक वैभव आहे। गेल्या 12 वर्षाने आपण या निलंगा शहरामध्ये येत आहात आणि या निलंगा शहरामध्ये एक चांगली वारकऱ्याची पायी येणारी दिंडी या निलंगा शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान होते। महाराज, खरोखरच या विठ्ठलांच्या पंढरपूर नगरीमध्ये संतांची भूमी असं मानलं जातं। तिथे सर्व दीन दलित गोरगरीब कष्टकरी माणसांना आधार आणि विचाराचं जे माहेरघर आहे ते पंढरपूर म्हणून लौकिक केलेलं आहे। महाराज, मी सुद्धा प्रतिवर्षाप्रमाणे आषाढीची वारी करतो। माझे सासू सासरे सुद्धा प्रत्येक वर्षाला आषाढीची वारी करतात। मला खूप आनंद वाटतो कारण वारकरी संप्रदाय संप्रदायाची गरज आहे। म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आपण या वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना आमच्या निलंग्याचं वैभव, आमचा निलंगा तालुका असा आहे महाराज की वारकरी संप्रदायाला आधार आणि विचार देण्याचा निलंगा तालुका आहे। आमचा मतदारसंघ आहे म्हणून वकील साहेबांचे खूप खूप आभार मानायला कमी आहे। कारण मनाने मोठा, पैशाने मोठा, कर्तृत्वाने मोठा सर्वच असतात, पण या अन्नदानातून जो मोठा होतो तो खरोखर वकील साहेब मोठे आहात असं मी मानतो। कारण अन्नदान कुणी करू शकत नाही, अन्नदान कुणाच्या नशिबात राहत नाही। आम्हाला जेव्हा कळालं रात्री 11 वाजता वकील साहेबांनी फोन केला की उद्याचा आपला प्रोग्राम आहे आणि हजारो भाविक भक्त आपल्या कार्यालयामध्ये निलंगा शहरात दिंडी घेऊन येत आहेत आणि करण महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत। उद्या 7 वाजता तुम्ही कुठलेही कारण न सांगता
कार्यक्रमाला यावा अशी विनंती केली आणि कंप्लेंट आणि 7 वाजता सगळे कामधंदे बाजूला ठेवून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही आपल्या शब्दाला किंमत देऊन उपस्थित राहिलो। खरोखरच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वकील साहेब आम्ही धार्मिक काम करतो, ठीक आहे, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की देव नाही, धर्म नाही, गुरु नाही, पण त्यांचे विचार त्यांचे आचार आपण ऐकावं आणि त्यांच्या दुर्गावर हे आम्हाला मान्य आहे। म्हणून आम्ही सर्व जाती धर्मांना घेऊन सर्व जाती धर्मांचे विचार एकत्र आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि ते काळाची गरज आहे। म्हणून अधिक न बोलता वारकरी संप्रदायाच्या पुढे अन्न भोजनालय आहे, त्यासाठी अधिक न बोलता वकील येणाऱ्या काळामध्ये या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व आपण तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्या कार्यामध्ये सहभागी आहोत एवढीच विनंती करतो आणि जाता जाता सर्व वारकरी संप्रदायांना शुभेच्छा देतो की त्यांचा प्रवास सुखाचा हो, त्यांची दिंडी चांगली आनंदाने कुठलीच त्यांच्या वाट्याला हानी होऊ नये, त्यांचा प्रवास सुखाचा जावा एवढी विनंती करतो आणि मी इथे थांबतो। विठ्ठल 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 माझा विठ्ठल माझा। निलंग्याच्या वतीनं सगळ्याच निलंगा शहरामध्ये स्वागत आपले ॲडव्होकेट सबनीस साहेब यांच्या परिवाराच्या वतीनं पण आपलं इथं सर स्वागत करण्यात येत आहे। आणि काल मी पाहिलं आता मला करता येत नाही, आदरणीय व्यासपीठ सॉरी, आणि जे काल मी पाहिला की येताना दुपारच्या टाइम वकीलला जात असताना दुपारचा 2चा टायमिंग होता आणि गाडी कारमध्ये विदाउट एसी जाऊ शकत नव्हतं, असं परिस्थिती होती। त्या परिस्थितीमध्ये भावी भक्तांनी श्रद्धा बघितलं मी की चालत होतो, उन्हात चालत होतो, पण म्हणजे ऊन लागत असताना पण त्या टोनाला वगैरे काहीतरी बांधून, म्हणजे अशी तुमची श्रद्धा आहे। तेव्हा परमेश्वर देव खुदा गॉड सर्व एकच आहे, फक्त आपली श्रद्धा पाहिजे आणि देणारा तो सर्व देणार एकच आहे, फक्त तो श्रद्धा तुमची श्रद्धा बघून ऑटोमॅटिक तुमची इच्छा असती ते पूर्ण मनोकामना जे असते ते तुमचे 100% याच्यामध्ये पूर्ण होणार, याच्यामध्ये काही शंका नाही। आणि तुमची श्रद्धा एवढी चांगली आहे आणि छान आहे। आणि आम्हाला पण सरांनी सांगितले रात्री असं कार्यक्रम आहे, मला वाटतं काय कार्यक्रम आहे असा छोटा मोठा कार्यक्रम असला असं वाटलं, पण इथं ज्यावेळेस आम्ही असं वाटलं आल्यानंतर असं वाटलं की हा कार्यक्रम म्हणजे एकदम असं वाटलं की पुण्यामध्ये जे आळंदी आहे किंवा पंढरपूर तुळजापूर मध्ये आम्ही एंट्री केलं असं मला वाटलं। सकाळच्या मॉर्निंगचा तुम्ही चहा पीत होता, नंतर काही लोक पाहुणे आंघोळी करत होते आपले, आणि खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं आम्हाला। असं वाटलं नाही की निलंगा एक 2 तासासाठी 3 तासासाठी एक पंढरपूर तुळजापूर सारखा मला थोडक्यात वाटलं, कारण मी तुळजापूरला पण गेलो होतो। म्हणजे कारण ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आम्ही कोण नसतो, करणारा फक्त देव असतात, म्हणजे देव म्हणजे तुमची श्रद्धा चांगली आहे म्हणून हा अवतार निर्मित झाला, नाहीतर असंच काहीतरी वाटलं असतं। आणि तुमचं जे काम आहे म्हणजे तुमचं जे तुम्ही चालण्याची पद्धत आहे सिस्टमॅटिक आहे सर्व, म्हणजे कुणाकडे डिस्टर्ब न करता जेवायला पण तुम्ही एकदम शांत जेवण करत असताना पण भाषणांचं शांत ऐकता, एवढं तुम्ही थकून आलेलं आहे। आणि जवळपास तुम्ही तेलंगणा असतील, कर्नाटक असतील, पंढरपूर म्हणजे खूप लांब आहे आणि उष्णता ऊन वगैरे जास्त, ह्याच्यामध्ये पण तुम्ही चलत जात असतात, म्हणजे हा खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आणि तुमचं म्हणजे जे भगवानवर जे प्रेम आहे किंवा जे श्रद्धा आहे त्याच्यामध्ये तुमचं चॉलेंजच नाही, म्हणजे काय करतात चॉलेंज करू शकत नाही आम्ही, कारण ह्याच्यामध्ये पाय दुखत असतात, कोणी शुगर असेल, कोणी बीपी असेल, आणि सायंटिफिक तुम्ही चालता। आता मला सर्वांची इच्छा आहे की तुम्ही उन्हामध्ये जाऊ नका, सकाळी 4ला पाढे चला, 11पर्यंत 12पर्यंत वाढत असं चालायला पाहिजे, तर ऊन खूप जास्त आहे, कुणाचा चक्कर येईल कोणी, पण मला खूप एकदम हे वाटलं की चांगलं वाटलं नाही, दुपारचं कारण ही कार मध्ये असताना म्हणजे बाहेर ऊन लागत होतं, त्रास होतं, हे लोक चालतात काय धकून करतात चक्कर आली काय तर आपण काय असं ठेवायला पाहिजे सकाळी पहाटे 4 ते 11 12पर्यंत, नंतर 12 ते 4 रेस्ट, 4 ते नंतर तुम्ही असं चालायला पाहिजे, अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे किंवा आणि तुम्हाला काही त्रास होत चक्कर असेल आपण एक मेडिसिन वगैरे सोबत ठेवलेले तर सगळं तुमची व्यवस्था असायलाच सोबत, आणि स्वतःची काळजी घेणे आणि जे तुम्ही प्रेम दाखवतात असेल किंवा सगळे मिळून तुम्ही चालतात हे करतात ते लास्ट पर्यंत तुम्ही म्हणजे घरी गेल्यापर्यंत असं तुम्ही एकत्र राहायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे मी ॲडव्होकेट सबनीस साहेब जे की खूप मोठे वकील आहेत, मराठी समजते का हिंदीमध्ये सांगू समजतं सगळं
हिंदी बोलो आज नहीं हिंदी कदरा इल्लापा एक नंतर बोल दो। सभी जो यहाँ पे भक्त आए वाले हमारे माँ बहन है जो कि कर्नाटक से आए, तेलंगाना से आए, आपका सबका निलंगा के वती से सबका सर स्वागत। और एडवोकेट जो सबकी साहब जो है हमारे निलंगा की, इन्होंने कि साहब ने बताया कि 14 साल से ये कार्यक्रम यहाँ पे होता है, लेकिन हमको पता लगा कल, आप 12 साल से, लेकिन हमको पता लगा कल। और साहब का मतलब टाइम दूंगा, दिल से बोलना चाहूँ से बोल रहा हूँ, मतलब मेरे को भाषण करने के लिए नहीं आता, ठीक है, लेकिन फिर भी आपको देख के मेरे दिल से कुछ बोलने के लिए मतलब इसलिए बोलना चाह रहा हूँ। सरकार जो है समाज कार्य में तो बहुत अच्छा काम है, यानी कि किसी गरीब की रहे, यहाँ पे ये फंक्शन हॉल आपका खुद का ही है, यहाँ पे बहुत सारे प्रोग्राम होते हैं, कोई गरीब आया, कोई बोला अच्छे लोग आते हमारा प्रोग्राम है, ठीक है ले लो, यानी कि कोई चीज को ले लो, फीस है कुछ भी है, पैसे को नहीं देखते हुए हर समाज कार्य में उनका इन्वॉल्वमेंट, सरकार उनकी सोच इतनी अच्छी है, जो कि तेलंगाना में पहले व्यक्ति जो है तो मैं उनका बहुत आदर करता हूँ, जो कि सब धर्म के जिसको जो रेस्पेक्ट करते हैं, तो उनके सबके ख्वाजा गरीबनवाज है, गौतम बुद्ध है, साईं बाबा है, ये सबकी फोटो रखने वाला है। देखिए धर्म एक है, हम सब एक हैं, सिर्फ गॉड अलग अलग है, प्लेस अलग है। फॉर एग्जाम्पल मैं अगर कोई धर्म में पैदा हुआ तो मैं उसकी ईमानदारी करना चाहिए, कोई भी धर्म हो उसकी ईमानदारी रहना चाहिए, लेकिन आप सर ने एक मैसेज दिया है यहाँ की हम सब एक है, हम सबका धर्म एक है, सिर्फ फोटो अलग अलग है, लेकिन दिल की जो मनोकामना है सबका परमेश्वर है, जिसको हम कृष्णा बोलते वो भी हो, वो कृष्णा को हम आदम अलैहिस्सलाम बोलते, कृष्णा भी एक ही है। यानी कि ये मैसेज निलंगा से लेके मेरे को लगता है कि आप भी जिस गांव से हैं वहाँ पे ये संदेश एडवोकेट सबनी साहब है, छोटे मोटे वकील नहीं है, बहुत बड़े वकील है, इनका औरंगाबाद हाई कोर्ट, बॉम्बे हाई कोर्ट, दिल्ली हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट तक ये सब उनका वहाँ पे पार्टिसिपेंट है, और इतने मतलब पहुंची हुई हस्ती की इनकी सोच इतनी अच्छी है। आज जो हो रहा है कि हम लोगों में लोग लड़ा रहे हैं कि भाई तुम दीदी रात अलग, लेकिन कोई इस पे बात नहीं कर रहा कि आज हमको जरूरत किसकी है, जरूरत हमको है रोजगार की जरूरत है, रोजगार में कोई बात नहीं कर रहा। अगर हम सब एक जगह पे आएंगे, सब एक जगह पे हो जाएंगे तो सब ऑटोमेटिक को चीज होगी, और उसका भी सब तैयारी कर रहे हैं और पूरी उसमें अच्छी तरह से सफलता हो जाएगी। सर के यहाँ से जो हिंदी यात्रा है यहाँ से उसकी शुरुआत है, और ये शुरुआत भी अच्छी होगी और उसका ये भी बहुत अच्छा होगा। और मैं बहुत कुछ बोलना चाह रहा हूँ कि अभी हॉस्पिटल बहुत सारे लोग हैं, और जो आप जो लोग जहाँ पे जा रहे हैं, जाने के बाद अपना हर चीज का ख्याल रखते हुए, जैसा कि चक्कर आ रही है, बुखार आ रही है, सब थोड़ा कोई भी चीज है ऐसी आ रही है मुझे चलना नहीं है, तो किसी को अगर से कुछ हो गया तो भिंडी का नाम खराब होता है। इस तरीके से आपको कुछ काम करना नहीं चाहिए। आपको देख के 10 जैसा कि मैं फॉर एग्जाम्पल मैं खुद जर्नलिज्म हूँ, लॉयर हूँ, मेरे को देख के ऐसा लगा कर इतने धूप में लोग चले, कैसी भक्ति इनकी है। ऐसे ही सब लोगों को दिखना चाहिए, ऐसे अपने मीटिंग करके आप जहाँ पर भी जा रहे मतलब सब मिलके, और आने के बाद भी ये, और आने के बाद भी पूरे गांव में सब लोगों को लेके अपना एक मैसेज पहुंचाना चाहिए। जैसा कि यहाँ पे व्यास में सब लोग हैं, सब मिलके जो चीजें इस करने की कोशिश कर रहे हैं। और साहब जो ऐसे प्रोग्राम 12 साल से कर रहे हैं, लेकिन हमारा फर्स्ट ईयर है, यहाँ से आप बोले साहब की पंढरपुर भी जाना है, कहाँ जाना है, किधर जाना है, हर हफ्ता प्रोग्राम जो हम आपके साथ में कभी भी है। और जो भाषण करते नहीं आता है, लेकिन फिर भी मैं आपको देखे कर रहा हूँ, और सब में मैं बोलता हूँ कि मैं आपके जो है इसमें लेडीज भी बहुत सारे हैं। देखो जेड साइंस क्या बोलता है कि जेड से कमजोर लेडीज होती है, बराबर है, लेडीज भी आपके बराबर कंधे कंधा लगा के चल रही है, उनकी भी श्रद्धा है। और आप जहाँ भी जा रहे हैं कि हम सबके लिए जो भगवान एक है, हम सबके लिए आप दुआ करें, प्रार्थना करें कि हमारी मनोकामना जो है, किसी की दुआ में क्या रखा है बोल नहीं सकता, ठीक है, तो हर कोई खाना ही खाता है, बराबर, कोई उधर कोई कुछ नहीं खाता, किसी की दुआ में क्या रखा है, हम सब स्टेज पे लोग हैं। और खास करके सबने साहब ऐसे आजचा जो कार्यक्रम आहे तो सतत 12 वर्षापासून चालू आहे, आणि तो एकच धर्म या न्यायाने या ठिकाणी चालू आहे। एकनाथ महाराजांनी एका नदीवर
ज्यावेळेस आंघोळीला गेले त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना विंचू पाण्यामध्ये पडलेला दिसला आणि त्यांनी सतत काढण्याचा प्रयत्न केला. तर काढत असताना त्यांना सतत दरवेळी तो डंक मारत होता आणि एकनाथ महाराजांचं रक्त निघत होतं. अशा प्रकारे त्यांनी 10 ते 12 वेळेला केलेलं असावं अशी माझी फक्त वाचण्यामध्ये कदाचित दुरुस्ती असेल तर ते मी सुधारून घेईन. परंतु शेवटी रक्तबंबाळ होऊन त्यांना बाहेर काढलं त्या विंचवाला आणि नंतर ते ज्यावेळेस आपल्या आश्रमामध्ये गेले त्यावेळेस त्यांना गुरु त्यांच्या शिष्याने विचारलं की बाबा की महाराज तुमचं रक्तबंबाळ हे कसं काय झालं, कशामुळे झाला, कोणी घात केला का? त्यावेळेस त्यांना एकनाथ महाराजांनी सांगितलं हे बघा त्या ठिकाणी विंचू होता, तो मरत होता, त्याला मी वाचवत होतो, तो मला डंक मारत होता, त्याला मी वाचवत होतो, डंक सारखा मारत होता, परंतु त्याला बाहेर काढल्याशिवाय मी राहिलो नाही. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी विचारले त्यांनी की तुम्ही असं का केलं, एका विंचवासाठी तुम्ही स्वतःचं एवढं रक्त का काढून घेतलं? त्यावेळेस एकनाथ महाराजांनी एकदाच सांगितलं की बाबा रे, मला त्या छोट्यातल्या छोट्या जीवाचं संरक्षण करणं हा माझा धर्म आहे, माझं कर्तव्य आहे, माझा संपूर्ण तो स्वधर्म आहे आणि डंक मारणं हा त्याचा स्वधर्म आहे. तर आजच्या ह्याच्यामध्ये डंक मारणाऱ्यामध्ये आपली वाढ होत आहे आणि वाचवणाऱ्याची संख्या कमी होत आहे. या ठिकाणी फक्त धर्माच्या जातीच्या नावावर सगळ्या प्रकारच्या शिदोऱ्या फक्त एका ठिकाणी पेटल्या जातात आणि ते जे ज्या ठिकाणी पेटलं जाणारं जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठ हे आता एक राक्षस स्वरूपानं, रावण स्वरूपानं आपल्या भारत रूपी सीतेला बळवून घेऊन जाणार की काय, अशा प्रकारचं एक चित्र आपल्या भारत देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं भारताला वाचवण्यासाठी भारताने संपूर्ण जगावर राज्य केलं, भारत हे संपूर्ण सोन्याची चिडिया होती असं म्हणलं जातं. परंतु ते सोनं कुठे आहे, ती चिडिया कुठे आहे, ते कुकवाट कुठे आहे? आज या संपूर्ण याच्यामध्ये फक्त एका कारणासाठी धर्मामध्ये जातीमध्ये भेदभाव करण्यात आला. तो कोणीही संतांनी केला नाही, कोणत्याही धर्माने केला नाही, कारण कोणत्याही धर्माचं कोणालाही अजून संपूर्ण ज्ञान नाही. त्याचं कारण असं की जे आपण वाचतो त्याला खरं समजतो, परंतु जसं आपण म्हणतो डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर असतं, परंतु डोळ्याला सुद्धा काही वेळेला जे दिसतं ते सत्य नसतं. हे सुद्धा जसं सत्य आहे तसं धर्मामध्ये आणि जातीमध्ये भारतामध्ये जे विष पेरलं जातंय ते विष अजून शंकराने तसं संपूर्ण समुद्राचं मंथन केलं पाहिजे आणि ते विष बाजूला काढून प्राशन करणारा, आणि त्यासाठी आम्ही त्या विष प्राशनासाठी तयार आहोत. डंक मारणारे कितीही मारोत. एकनाथ महाराजांचा त्यांचा तेवढं आमची पात्रता जरी नसली तरी त्या प्रकारे आम्ही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कांबळे साहेब, आजचे प्रमुख पाहुणे आमचे अंकुश ढेरे साहेब, आमचे दरवेळेसचे आमचे गुरुवर्य गुरु आमचे पारनेरकर महाराज, गुरुतत्व सगळीकडेच आहे असं आम्ही म्हणतो. गुरुतत्व मीच इथे या ठिकाणी आपल्याला मक्का मदिना हे सगळे जे काही धर्माचे, बुद्धांचे, साईबाबांचे, पारनेरकर महाराजांचे, हे सगळ्यांचं मत एकच आहे. धर्माच्या पाठीमागे तुम्ही जर लागलात तर स्वधर्म विसराल, आणि स्वधर्म जर विसरलात तर माणुसकी विसराल, आणि माणुसकी जर विसरलात तर नीतिमत्ता विसराल, आणि नीती आणि मत्ता दोन्ही जर गेलं तर त्याचं सगळं असून सगळं शून्य होणार आहे. परंतु भारताला आपल्याला शून्य हे पुन्हा अजून जसं विज्ञानामध्ये शून्याचा शोध भारताने लावलाय तसा अजून एकदा शोध लावणारा माणूस हे इथे पैदा झाला पाहिजे. आणि त्या प्रकारचं बाळसं हे 12 वर्षापासून आम्ही धरण्याचा प्रयत्न करतोय. आता आमच्याशी, आमच्या गुरु महाराजांशी, आमच्या पारनेरकर महाराजांशी, आमच्या त्या न पाहिलेल्या भगवंताशी, न पाहिलेल्या अल्लाशी, न पाहिलेल्या संपूर्ण आज जे फक्त वाचून माहिती आहे, या पिढीला कोणच बाकीचं माहीत नाही आहे. मग धर्मामध्ये आपण जे काही करतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढ्या प्रकारचे संपूर्ण ग्रंथ आहेत. कोण म्हणतं वेदाला चांगलं, कोण म्हणतं पुराणाला चांगलं, कोण म्हणतं मनुस्मृतीला चांगलं, कोण म्हणतं उपनिषदाला सांगतंय, कोण म्हणतं संपूर्ण गीतेमध्ये चांगलं आहे. अरे परंतु हे सगळ्याचं ज्ञान तुला आहे का रे बाबा?
याची अगोदर तपासणी तू करून घेतली आहेस का? चला, गीतेचा अध्याय 10वा आणि 12वा कितवा आणि काय सांगतो? कोण सांगू शकतं? नाही सांगू शकत. वेदाचा सगळ्यात आधी पुरुष कोण आहे? सांगू शकतं? सांगू शकत नाही. ते अपौरुषीय म्हणलं जातं, परंतु आहे का याची कोणाला खात्री आहे का? नाही. परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण जिवंत आहेत म्हणजे कोणीतरी आहे. तो आपला जन्म आपला स्वतःहून आपण करून घेतलेला नाहीये. अवतार वगैरे हे जे म्हणलं जातं ते विषय आपल्याला माहित नाही आहे. कारण त्याचं संपूर्ण आपण जे कार्य केलेलं आहे, त्यांनी कार्य केलेलं आहे, त्यांनी अवतार घेतलेला आहे, कसा घेतलाय, का घेतलाय, खराच घेतलाय का, हे असे प्रश्न निर्माण करण्याची आता वेळ नाहीये. आता वेळ अशी आहे की पहिलंच जे काही आहे, जे काही विषय असतील त्या सगळ्यांचे विषय एकच आहेत. मूळ विषय एक आहे, तो म्हणजे निसर्गापासूनच निर्माण झालेल्या जो संपूर्ण जे प्राणी मात्र आहे त्या संदर्भामध्ये जो तो स्वतःचा धर्म पाळतोय. प्रत्येक प्राणी स्वतःचा धर्म पाळतोय, पण माणूस स्वतःचा धर्म पाळत नाहीये. हे संपूर्ण भारताची शोकांतिका आहे. म्हणून ते शोकांतिका मिटवण्यासाठी अंकुश ढेरे सारखे साहेब सारखे, कांबळे साहेबांसारखे, आमच्या गुरु महाराजांसारखे, आमचे सर्व जे काही बारचे, आमच्या इतर जे संपूर्ण प्रसाद आहेत, प्रशांत आहेत, इतर आमचे बरेच अगिनत अशा प्रकारचे त्यांचे नावं घेणं शक्य नाही. अशा प्रकारची आमची संपूर्ण यंत्रणा आहे आणि ती इथून नाही परंतु भारताच्या सेंटरपर्यंत ती जाऊन पोहोचलेली आहे. ती पुन्हा अजून अदृश्य शक्ती आहे. अदृश्य शक्तीचा अर्थ राजकारणाशी कृपया घेऊ नये, परंतु ती अदृश्य शक्ती जी आहे ती नैसर्गिक शक्ती आहे आणि नैसर्गिक शक्ती ही संपूर्ण जगामध्ये आहे, ब्रह्मांडामध्ये आहे. ब्रह्मांड किती आहेत अजूनही कुणाला पता नाही. त्या वेदामध्येही ब्रह्मांड किती आहेत ते पण अंदाजे सांगितले गेलेले आहेत. किती वर्षापासून वेद आहेत हे पण अंदाजे सांगितले घेतलेले आहेत. पैगंबराला अल्लाने केव्हा आणि केव्हा केव्हा कुराण दिलं हेही सांगितलेले नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त चांगला कुराणामध्ये, वेदामध्ये आणि कुराणामध्ये तुम्हाला वादच घालायचा नाही याच्यावर. चला होऊ द्या एकदा. सर्व धर्मगुरूंना या व्यासपीठावरून मी एक आपल्याला आव्हान देतो की सर्व धर्मगुरू जेवढे या भारतामध्ये असतील त्यांनी एक व्यासपीठावर यावं. त्या सगळ्यांना आमंत्रण, त्यांना तिथून आणण्या जाण्याचं योगदान जे आहे ते माझ्या योगी पडावं, ते माझ्या भाग्याला लाभावं. आणि सर्व जेवढे काही जाती धर्माचे आज म्हणतायत आणि जे मक्तीदारी मिळवतायत त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आणि मूळ काय आहे त्याचं खूळ शोधून काढण्यासाठी हे मंच त्यांच्यासाठी सतत तयार आहे. अजून तयार आहोत. डंक मारणारी मारत राहावं, वाचवणाऱ्यांनी वाचत राहावं हा आमचा विचार आहे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्याच आज दुर्दैवाने आम्हाला फोटो हे सर्व धर्मियांचे आम्हाला लावता आले नाहीत, परंतु हे फोटो हे दार्शनिक आहेत. परंतु फोटोवरून तुमचं मन कळत नाही, स्कॅन केल्यावर तुमचं मन कळत नाही, परंतु तुमच्या भावना आणि तुमची कृती यामधून तुम्हाला फक्त ते दिसलं जातं. आणि ते दिसावं या दृष्टिकोनातून हे आतापर्यंतचा संपूर्ण समारंभ आहे. 12 वर्षापासून एक तप झालेला आहे. त्याच्यानंतर श्रीरामाची त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जशी एंट्री झाली होती तशी एंट्री आज आमच्या अंकुश ढेरे साहेब, कांबळे साहेब, आमचे संपूर्ण नाईक साहेब, हे संपूर्ण सगळी जेवढी काही जनता आहे हे सगळी जनता या ठिकाणी आलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून हे सगळ्यामध्ये मी राम पाहतो. जे रामाची व्याख्या महाराजांनी सांगितली ते मी त्यांच्यामध्ये पाहतोय. आणि त्यामुळे जसं ते एका ठिकाणी मी बुद्धाचं उदाहरण दिलं होतं त्याचप्रमाणे सगळ्यात मध्ये जो काही ईश्वर आहे तो अल्लानी पाठवलाय का माहित नाही, येशू ख्रिस्तांनी पाठवलाय का माहित नाही, कोणी वेदांनी पाठवलाय का माहित नाही, श्रीकृष्णाने पाठवलाय का माहित नाही. फक्त आपण विश्वास ठेवतो त्याच्यावर. कोणत्यावर? जे लिहिले त्याच्यावर. मग आता कोणत्याही धर्मामध्ये मला हे सांगा की एक पुस्तकच प्रमाण मानलं जातं का? जर तसं असतं तर प्रत्येक धर्मामध्ये वेगळे वेगळे पंथ का निर्माण झाले? प्रत्येकाचे विचार त्याच एका धर्मावरून वेगळे वेगळे धर्म वेगळे वेगळे का निघाले याचं उत्तर त्यांना देता येणार नाही. म्हणून हे संपूर्ण धर्मगुरू आहेत ही एका व्यासपीठावर येणार नाहीत आणि आले तर सगळ्यांचं साष्टांग इथून ते जिथं तिथे त्या ठिकाणी येतील तिथं साष्टांग त्यांचा लोटांगण घालत तिथपर्यंत मी जाऊन त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतो. धन्यवाद.